एकीकडे पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे कोल्हापूर शहर आणि परिसरातले 12 नाले थेट पंचगंगेत मिसळत असल्याचं समोर आलंय। या नाल्यांच्या पाण्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही, त्यामुळे नदीत दररोज 200 MLD सांडपाणी मिसळलं जातंय। याचा परिणाम कोल्हापूर आणि इचलकरंजीतील नदीकाठच्या गावांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या आरोग्यावर होतोय। सांडपाणी शुद्धीकरणासाठी विविध उपाययोजना केल्या जातात, मात्र त्या अपुऱ्या पडत असल्याचं चित्र आहे। पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी अनेक वर्ष प्रयत्न सुरू आहेत। राज्य सरकारने या संदर्भात प्राधिकरण देखील स्थापन केलेलं आहे। मात्र पंचगंगेची आत्ताची जर परिस्थिती बघितली तर अशा पद्धतीचे काळे कुट्ट जवळपास 12 नाले आहेत ते थेट पंचगंगा नदीमध्ये मिसळतात आणि पंचगंगा ही पूर्णपणे प्रदूषित होते। आपण जर बघितलं तर पंचगंगेमध्ये हे सगळं काळं पाणी आहे ते मिसळतं आणि अशा पद्धतीचे 12 नाले आहेत ते जात असतात। कोल्हापूर शहर असेल, इचलकरंजी शहर असेल, या दोन्ही शहरामधलं त्याबरोबरच जे काही कारखाने आहेत त्या कारखान्यामधलं देखील पाणी थेट पंचगंगा नदीमध्ये मिसळत असतं। सरकारनं पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठीचे प्रयत्न केलेत, मात्र ते अद्याप ही तोकडे असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। ही जी आपण अवस्था बघतो ही अवस्था जयंती नाल्यावरची आहे आणि हे पाणी थेट पंचगंगेमध्ये मिसळतं। जवळपास दररोज 200 MLD पाणी, असं घाण पाणी हे पंचगंगेमध्ये मिसळत आहे आणि त्याच्यावरती कुठलीही प्रक्रिया आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळत नाही। त्यामुळं कोल्हापूर शहरातील पंचगंगा ही प्रदूषण मुक्त नेमकी कधी होणार हा खरं तर प्रश्न उपस्थित केला जातोय, कारण गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी प्रयत्न करत आहेत, मात्र ते प्रयत्न पूर्णपणे तोकडे होताना पाहायला मिळत आहेत। विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर। 1997ला पहिली जनहित याचिका झाली, त्यापासून नंतर आम्ही 2010ला पुन्हा त्या याचिकेचे झालेल्या आदेशाचं का आपण इम्प्लिमेंटेशन केलं नाही म्हणून आम्ही गेलो। 2013ला 38 लोक इचलकरंजीचे विविध रोगाने मेलीत, हे सुद्धा न्यायालयासमोर आम्ही घेऊन गेलो। न्यायालयानं यामध्ये वेळोवेळी आदेश दिलेले आहेत, परंतु प्रशासनाने याचं कोणतीही गांभीर्य घेत नाही आहे। हे काय आहे? हे लोकप्रतिनिधी आमच्याकडे मतानं निवडून येतात, पण लोकांच्या जीवावर उठतात, असा हा प्रसंग आलेला आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।